ज्ञानेश्वरी पठण अध्याय 10 ओव्या 161 ते 180 श्लोक 14 ते 15। परितो अंधारे चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला। पाठे दिन उदयी ओळखिला, होय म्हणुनी तैसे व्यासाधिकांची बोलणी। त्या मजपाशी चिद्रत्नांची आखाणी, परी उपेक्षिल्या जात होती तरणी। तुझविन कृष्णा सर्वमेत द्रुतं मन्ये, यन्मां वदसि केशव। नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवानुदानवा। ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले। तया आघवी याचेचे फिटले अनोळखपण। जे ज्ञानाचे बीज तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल। वरी एक कृपेची जाहली ओवल, म्हणून संवाद फळेशी उठले। अहो नारदादिका संता, त्याची या उक्तिरूप सरिता। मोददी जाहलो अनंता, संवाद सुखाचा। प्रभु आघवेनी येणे जन्मे, जे पुण्य केली मिया उत्तमे। तयांची नठकतीची अंगे कामे, सद्गुरु तुवा। हे रवी तरी वडिलांचे निमुखे, मी सदा तू ते कानी ऐके। परिकृपा नकी ज्याची तुवा ऐके, तव नेणवेची काही। म्हणून भाग्य जै सानुकूळ, झालिया केले उद्यम सदा सफळ। तैसे श्रुताधित सकळ, गुरु कृपा साच। जी बन करू झाडे सिंपी जीवेसाठी, पाडुनी जन्मे काढी आटी। परिफळे सीतैची भेटी, जै वसंतु पावे। आहो विषमा जै ओघट पडे, तै मधुरते मधुर आवडे। पै रसायने तै गोडे, जय आरोग्य देही। का इंद्रिये वाचा प्राण, या झाली याचे तैचेची सार्थकपण। जय चैतन्य येऊनी आपण, संचरे माझी। तैसे शब्द जात लोडिले, अथवा योगादिक जे अभ्यासिले। ते तैची म्हणू ये आपुले, जय सानुकूळ श्री गुरु। ऐसे जाहले प्रतितीचे निमाझे, अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे। देवीची म्हणे देवा तुझे,
वाक्य मज मानले, तरी साचेची हे कैवल्यपती. मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देवदानवांची आमती जोगा नवसी. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, जो आपुलिया जाणे जाणीवा. तू कहीची नोहे हे मद्भावा, भरोसे नियाले. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम. भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते. एका फुले वाढपण जैसे, आपणशी जाणीजे आकाशे. कामी तुली घनवट ऐसे, पृथ्वीची जाणे. तैसा आपुले सर्व शक्ती, तुझ तुझी जाणशी लक्ष्मीपती. तेरवेदाधिकमती, मिरविती वाया. हागा मनाते मागा सांडावे, पवनाते वावे मवावे. आदिशून्य तरुणी जावे, केवुते बाही. तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाऊके नोहे. आता तुझे ज्ञान होये, तुझची जोगे. जी आपण याते तुझे जाणसी. आणि का ते सांगावया हे समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी, आरतीची ये निदळीचा. राम कृष्ण हरी.